सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव दिवाकर नामदेवराव सायंकार, राहणार बोरगाव मेघे, तालुका जिल्हा वर्धा. माझे शिक्षण 12वी कॉमर्स, BA सेकंड इयर, इलेक्ट्रिशियन ITI, प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माझा आवडता छंद आहे पूजापाठ करणे. आणि माझा व्यवसाय आहे मोमबत्ती मेकिंग. 2004 पासून अजूनही चालू आहे. त्यामध्ये रेग्युलर कॅन्डल आणि नंबरिकल कॅन्डल म्हणजे वाढदिवसाच्या मोमबत्त्या. MSc प्रोजेक्टमध्ये एक अट अशी होती की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यामार्फत की ज्यांच्या घरची व्यक्ती बचत गटाला असेल त्यांनाच मायक्रो एंटरप्रिनर कन्सल्टंट म्हणून फॉर्म घेण्यात येत होते. डिसेंबर 2014ला मायक्रो एंटरप्रिनर्स कन्सल्टंट म्हणजे लघुउद्योग सल्लागार वर्धा येथील 42 आणि एक जिल्हा उस्मानाबाद आणि रत्नागिरी अशा 3 जिल्ह्यातील लोकांची एकाच टाईमला नियुक्ती करण्यात आली वेगवेगळ्या ठिकाणी. त्यानंतर KS NRO यांनी 3 दिवसाचे प्राथमिक ट्रेनिंग घेऊन यामध्ये प्रत्येक म्हणजे 3 जिल्ह्यातील 12 असे लघुउद्योग सल्लागार क्रीम ट्रेनिंगसाठी निवडले. यांचं ट्रेनिंग मुळशी पुणे येथे 2014 ते 31 जुलै 2015 या कालावधीत घेण्यात आले. क्रीम ट्रेनिंग म्हणजेच कोर्स इन रूरल एंटरप्राइज ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे ट्रेनिंग झाल्यानंतर 3ही जिल्ह्यात जे MSCची निवड करण्यात आली होती मग त्यांना आम्ही लोकांनी क्रीम ट्रेनिंग दिले. 3 महिन्यांनी आम्ही SHG बचत गट यांना GOT आणि EDP ट्रेनिंग उमेदमार्फत देण्यात आले. यामध्ये बिझनेस काय आहे, बिझनेस कसा असतो आणि तो चालवायचा कसा असतो, बिझनेस आणि मालक हे कसे वेगळे आहेत आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी हे ट्रेनिंग गावागावात CLF मार्फत बचत गटामार्फत देण्यात आले. सगळे ट्रेनिंग झाल्यानंतर GOT म्हणजे ग्राउंड ओरिएंटेशन ट्रेनिंग आणि एक EDP ट्रेनिंग म्हणजे एंटरप्रिनर डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रकारचे ट्रेनिंग SHG बचत गट CLF मार्फत देण्यात आले. यामध्ये मी 120 उद्योगांना सपोर्ट केला. ते उद्योग अजूनही चालू आहेत आणि माझा पहिला व्यवसाय हा ठाकूरगृह उद्योग पापड व्यवसाय सुरू करण्यात आला 2016 मध्ये. त्या सुरुवातीला पोळपाट बेलणे म्हणजे हाताने पापड तयार करून आणि पॅकिंग करून विकणे. आता त्यांच्याकडे ऑटोमॅटिक मशीन आहे, त्यांच्याकडे फूड लायसन आहे, त्यांच्याकडे उद्योग आधार आहे आणि त्या बिझनेसचं अकाउंटसुद्धा आहे. हे सगळे कामं लघुउद्योग सल्लागाराचे असल्यामुळं ते जे लोक बिझनेससाठी उत्सुक होतात त्यांना उद्योग आधार रजिस्ट्रेशन हे करावंच लागते. कारण नेमकं त्यावेळेस मुद्रा लोन हे बँकमार्फत आणि कमी व्याजदरात सरकारने सुरू केले होते. सुरुवातीला 50,000, नंतर 2 लाख, नंतर 5 लाख अशा याच्या शिशु
शिशु, किशोर आणि वृद्धावस्था अशा 3 टप्प्यामध्ये मुद्रा लोन देण्यात होते. मी आतापर्यंत 20 लोकांना मुद्रा लोन दिले बँकमार्फत, म्हणजे बँक लिंकेज करून देणे, त्यांचं कोटेशन, मशिनरी, मार्केटिंग आणि सेल्स या गोष्टी बिझनेससाठी खूप आवश्यक असतात. त्यानंतर एक रेडीमेड कपडा दुकान, म्हणजे साडी, रेडीमेड टी शर्ट, ड्रेस, हा सुद्धा एक बिझनेस मी सुरू केला होता. तो अजूनही सुरू आहे. आणि हे सगळं जे सर्व MSC म्हणून ही योजना गावोगावी राबवण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील 9 तहसील, वर्धा, सेलू, समुद्रपूर, देवळी, पुलगाव आणि हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा या 3 विभागात ती राबवण्यात आली. आणि सर्व MSC मिळून जे सरकारचं टार्गेट होतं की लघुउद्योग सल्लागारकडून इतके बिझनेस या वर्षात व्हायला पाहिजे, ते टार्गेट आम्ही पूर्ण करून दिले. मी आतापर्यंत 3500 म्हणजे उद्योग आधार काढले SHG महिलांचे, 100 फूड लायसन काढलेले आहे आणि 200 पॅन कार्ड हे सुद्धा MSC मार्फत काढले. व्यवसायात जे अडचण येत असते, म्हणजे कागदोपत्री, म्हणजे कोणाला लोन लागले किंवा कोणाला मुद्रा लोन लागले, तर यासाठी या कागदांची आवश्यकता असतेच. कारण हे कागद असल्याशिवाय म्हणजे उद्योग आधार, पॅन कार्ड आणि फूड लायसन म्हणजे खाण्याच्या यासाठी, तर हे एकदम आवश्यक आहे. MSC म्हणजे लघुउद्योग सल्लागार, मायक्रो एंटरप्रेन्योर कन्सल्टंट, हा प्रोग्राम 2014 ते 2018 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात आला. 2017ला KSNR तर्फे ट्रेनर या विषयाचा ट्रेनिंग घेण्यात आला. म्हणजे त्या संस्थेमार्फत बाहेर राज्यात जाऊन ट्रेनिंग देणे बिझनेसविषयी. तर यामध्ये 3 जिल्ह्यातली लोकांना वर्धा येथे सोबतच ट्रेनिंग देण्यात आले. तर यातील वर्धा येथील 8 ट्रेनर निघाले आणि उस्मानाबाद येथील 4 आणि रत्नागिरी येथील 4 असे एकूण महाराष्ट्रात 16 ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली. 2017ला पहिलं ट्रेनिंग मी राजस्थान येथील भीलवाडा या जिल्ह्यात SVP प्रोजेक्ट म्हणजे स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम यांना महाराष्ट्रातील 1, रत्नागिरी येथून 1 आणि उस्मानाबाद येथून 1 असे आम्ही 3 जण एका तालुक्यामध्ये पहिलं ट्रेनिंग दिले. यामध्ये रत्नागिरीच्या प्रतीक्षा नागवेकर, उस्मानाबादचे ज्योतिराम दुधे आणि वर्धा जिल्ह्यातील मी. मग येथून आमचा इतर राज्यात ट्रेनिंग देण्याचा प्रवास सुरू झाला. तर असे मग मी 10 राज्यामध्ये आतापर्यंत मास्टर ट्रेनर म्हणून KSNR मार्फत म्हणजे कुटुंबश्री नॅशनल रिसोर्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत मी काम केले. व ते आता NRETP प्रोजेक्ट एक नवीन आला, त्यामध्ये सुद्धा NRETPचं आम्ही ट्रेनिंग घेऊन NRETPचे सुद्धा ट्रेनिंग आता इतर राज्यामध्ये देण्यात येत आहे.
मी आतापर्यंत 10 राज्यामध्ये SUAP आणि NRETP या प्रोजेक्टमध्ये ट्रेनिंग दिले. 2016 ते 18 या कालावधीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे महाराष्ट्रात जिथे उमेदचे ऑफिस होते किंवा MSRLM म्हणून जे ऑफिस आहे ग्रामीण विकास यंत्रणा, तर इथे आजीविका एक्सप्रेस नावाचा एक योजना राबवण्यात आली. त्या योजनेमध्ये जिल्ह्यातील असा तालुका निवडायचा होता की तिथे बस, गाडी किंवा ऑटो, ट्रॅक्टर याचा अभाव आहे. तर अशाच गावामध्ये एका तालुक्यात 6 CLFला रिव्हॉल्विंग फंड म्हणजे फिरता फंड असे एका तालुक्याला 39 लाख रुपये म्हणजे 6 गावांना म्हणजे प्रत्येकी 6.5 लाख रुपये उमेदमार्फत देण्यात आले व त्या 6 गावाचा सर्वे करून त्या गावामध्ये कोणती गाडी द्यायची असा प्रोजेक्ट MEC मार्फत तयार करण्यात आला. त्यामध्ये मी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 42 CLFला व्हॅन आणि पिकअप या गाड्या देण्यात आल्या आणि त्याचा 6 महिने मी फॉलोअप पण घेतला आणि त्यांच्या गाड्या व्यवस्थित सुरू आहे. आता 5 वर्षानंतर म्हणजे 17 ते 5 22 आता यावर्षी 23मध्ये त्यांना तो फंड दुसऱ्या CLFला वापस करावा लागेल अशी गव्हर्नमेंटची योजना होती. माझ्या व्यवसायाचे नाव भार्गवादित्य एंटरप्राइसेस असून हा बिझनेस माझा मोमबत्ती मेकिंग आहे आणि बिझनेसच्या भाषेत प्रोडक्शन बिझनेस आहे. MEC ट्रेनिंग घेतल्यानंतर मला या प्रोजेक्टपासून बराच काही फायदा झाला. मी यापासून बिलिंग करायला लागलो. आपण किती खर्च करत आहोत आणि आपण किती फायद्यात आहोत हे कळायला लागलं. यानंतर डेबुक लिहिणे 2014 पासून मी माझ्या बिझनेसचं ITR सुद्धा फाईल केलं आणि ते आतापर्यंत कंटिन्यू आहे. बिझनेसच्या खूप काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या आणि बिझनेस काय असतो याची भाषा कळायला लागली. त्याबद्दल उमेशचे खूप खूप धन्यवाद व आभार.